अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता घडो पुण्यराशी, साष्टांग नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवा। ओम नमः शिवाय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। रामकृष्ण हरी। भगवंताचं गोड स्तवन करू, कथेला सुरुवात करूया। भक्तविजयाचा 12वा अध्याय। कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांनी कबीराची भेट घेतली। कबीरदास महाराजांना सांगितलं, आषाढीच्या पुण्य मुहूर्तावर, पावन मुहूर्तावर आपण पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या। आजच्या अध्यायामध्ये आपण संत नामदेव रायाचीच कथा पाहणार आहोत। औंढा नागनाथ आज सुद्धा या कलियुगामध्ये ज्वलंत पुरावा आहे। कित्येक जण विधर्मी लोक आपल्या कथांना या कथा रचलेल्या कथा आहेत, ह्या काही घडलेल्या कथा नाहीत अशी नावं ठेवत असतात। त्यांच्या पापाची पाप कर्म त्यांना ती भोगावी लागतील, परंतु या आपल्या या ज्या कथा आहेत त्या कथोकल्पित नाहीत। या कथेंना आधार आहे, या कथेंना पुरावा आहे। आजही सुद्धा औंढा नागनाथ येथे जर तुम्ही गेलात तर मंदिराचं जे मुख आहे, पूर्वाभिमुख मंदिर होतं, पूर्व दिशेकडे तोंड करून मंदिर होतं। तिथल्या गर्विष्ठ ब्राह्मणांनी नामदेवरायाला मंदिराच्या बाहेर हाकललं। तुझ्या या भक्तीचा गलबला, तुझ्या या पांडुरंगाच्या नामाचा जयघोष आमच्या महादेवाला आवडत नाही, चल हो मंदिराच्या बाहेर, हा तुझा गलबला पंढरपूर मध्ये जाऊन कर। म्हणून औंढ्या नागनाथच्या पावन तीर्थक्षेत्रामध्ये महाद्वारामधून नामदेवरायांना मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं आणि मंदिराच्या पाठीमागे नामदेवराय ज्यावेळी कीर्तन करू लागले त्यावेळी मंदिर फिरलं हो पूर्ण। आज सुद्धा जर तुम्ही औंढा नागनाथ येथे तुम्ही गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल मंदिर पूर्वाभिमुख नाही,
ते मंदिर पश्चिम दिशेकडे तोंड करून आहे. हे आहे आमचा संत धर्म. हे आमच्या धर्माचे पुरावे. कोणाला आम्हाला पुरावे सांगण्याची गरज नाही. आमचा धर्म कसा आहे, आमच्या कथा कशा आहेत, आमचे ग्रंथ कसे आहेत, हे आम्हाला कोण्या विधर्म्याकडून ऐकायची गरज नाही. आमच्या सनातन धर्माने, आमच्या वारकरी संप्रदायाने या जगाला पुरून उरतील असे पुरावे शास्त्रामध्ये देऊन ठेवलेले. हजारो वर्ष उलटून गेली. नामदेवरायांच्या कथा, ज्ञानेश्वर महाराजांच्या कथा आज सुद्धा त्यांचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. हा काळ काही दूरचा नाही. छत्रपती शिवरायांना श्री तुकोबारायांनी उपदेश केला आणि मग सांगण्याचा भावार्थ एवढाच की आम्हाला त्या विधर्मी लोकांना, नास्तिक लोकांना आमच्या धर्माचे पुरावे सिद्ध करत बसण्याची गरज नाही. ज्यांना मानायचंय ते माना, ज्यांना नाही मानायचंय, कारण ज्या गोष्टी आहेत, घडलेल्या आहेत, त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करा, त्या गोष्टीचा तुम्ही धिक्कार करा, आम्हाला काही फरक पडत नाही. आज आपण कथा पाहणार आहोत औंढा नागनाथची. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज कबीरदास महाराजांची भेट घेऊन पुढे आपल्या तीर्थक्षेत्राच्या वाटचालीला निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या ऐका. उज्जैनला गेले, महाकाळेश्वराचं दर्शन घेतलं. उज्जैनहून काशीच्या पावन क्षेत्रामध्ये तर चतुर्मास झालाच होता, 4 महिने राहिलेच होते. अयोध्येला आले, अयोध्येहून मथुरेला आले, तिथून मायापुरीला आले, तिथून कांचीला आले, अवंतिका, काळभैरव, सगळे या ठिकाणी तीर्थक्षेत्रांची दर्शन घेत 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 संत ज्ञानोबाराय आणि नामदेवराय मारवाड प्रांतामध्ये येऊन पोहोचले. मारवाड प्रांतामध्ये मेघराजाची आवकृपा होती आणि त्या राज्यामध्ये दुष्काळ होता. दुष्काळग्रस्त भागामध्ये आले. दोघे चालत असताना ज्ञानोबाराय, संत नामदेव दोघेही चालत 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 असताना ऊन होतं वरून, आणि ऊन असल्यामुळं दोघांनाही तहान लागली. तहान लागल्यावर आजूबाजूला इकडं तिकडं पाहू लागले. आपल्याला काही कुठे विहीर भेटते का, तलाव काही भेटतो का. परंतु मारवाड देशामध्ये अवर्षणाचा दुष्काळ असल्यामुळं तिथं कुठं त्यांना विहीर काही दिसायला तयार नाही. काही अंतरावर चालून ते पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना एक कूप दिसला, म्हणजे विहीर दिसली. पण त्या विहिरीमध्ये पाणी जे होतं त्या सहजासहजी त्यांना दिसत नव्हतं. विहीर खोल होती परंतु पाणी दिसायलाच तयार नव्हतं. आता दोघांनाही तहान लागली होती. आता काय करायचं. ज्ञानोबारायांना एक सिद्धी प्राप्त होती. तसं तर अष्टसिद्धींचं या ठिकाणी अहो आमच्या संतांच्या पायाला लोळणी घालत होत्या हो अष्टसिद्धी. आणि मग अष्टसिद्धी कोणकोणत्या आहेत. अनिमा, लघिमा आणि वेगवेगळ्या सिद्धी आहेत. त्यापैकी एक लघिमा नावाची जी सिद्धी होती, ती सिद्धी ज्ञानोबारायांनी त्या सिद्धीला अनुसरून एकदम लहान असं रूप धारण केलं. आणि लहान रूप धारण करून खोल जितकी विहीर आहे तिथं खाली जाऊन पाणी पिऊन ज्ञानोबाराय वर आले. आता नामदेवरायांना सुद्धा तहान लागली होती. ज्ञानोबारायांनी येथे पाणी घेऊन आले, ओंजळीमध्ये पाणी घेऊन आले आणि नामदेवरायांना सांगू लागले, नामदेवा घ्या पाणी प्या. नामदेवरायांनी म्हणले, आणि तुम्हाला ही सिद्धी प्राप्त नाही
त्याच्यामध्ये काही वेगळं वाटून घेण्यासारखं काही कारण नाही. तुम्हाला सिद्धी प्राप्त नसेल म्हणजे काय झालं, नाही म्हणजे काय झालं, मी आहे ना. पाणी दिले परंतु नामदेवरायांनी पिले नाही. तहान लागली होती, तहानीने जीव व्याकुळ झालेला होता, परंतु नामदेवराय ज्ञानोबारायांना म्हणतात कसे, ज्ञानदेवा माझा पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तावर जे जे काही संकट येईल त्या प्रत्येक संकटाला तारणहार माझा भगवंत आहे. आणि मला तहान लागलेली आहे ना, माझ्या तहानीची तृप्ती माझा पांडुरंगच करेल. माझी तहान माझा पांडुरंगच भागवेल. ज्ञानोबारायांनी दिलेलं पाणी नामदेवरायांनी पिलं नाही. तहान लागली, तहानीने जीव व्याकुळ झाला, कासावीस जीव होऊ लागला. आणि नामदेवराय पांडुरंगाला हाक मारू लागले, हे दयानिधी दीनबंधो, दीननाथा भक्तवत्सला, कृपा सागरा, करुणा करा, दीनदया धाव पावगावेगी, भक्तवत्सला करुणा करा, नारायणा संरक्षी. भगवंता तुमचा भक्त संकटामध्ये आहे, तुमच्या भक्तावर संकट आलेलं आहे, धावा, करुणा करा, भक्तवत्सला, दीनबंधो, नारायणा, जगदुद्धारका, देवाधिदेवा, आज मला संकट पडलेलं आहे, तुम्ही धावून या. आणि मग नामदेवराय हाक मारत आहेत, परंतु हाक देवापर्यंत पोहोचत आहे. इकडं वैकुंठवासी भगवंत यांना या ठिकाणी इकडं पाहूया यांची अवस्था कशी आहे. भगवंत रुक्मिणी माता बसलेले आहेत दोघे जण. आणि मग अचानक भगवंताचा डावा डोळा लवू लागला आणि डावी जी बाजू आहे ही स्फुरण करू लागली. आणि मग भगवंत रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी आज माझा डावा डोळा लवतोय. आणि मग रुक्मिणी मातेने विचारलं, काय झालं देवा, असं अचानक का होतंय, कोणत्या तुमच्या भक्ताला संकट पडलेलं आहे. आणि नामदेवरायांचा हाक भगवंताच्या कानी येऊ लागला, परंतु नेमकं कोणत्या भक्ताची हाक आहे भगवंताला कळायला तयार नाही. नामदेवरायांचा जीव तहानेने कासावीस झाला आणि त्या अवस्थेमध्ये भगवंताला मनातून हाक मारली, देवाधिदेवाला. आणि मग भगवंताच्या कानावरती हाक पडली आणि कळालं, माझा नामदेव संकटामध्ये आहे. देवानी काय केलं पहा, नामदेवरायन तहानीने व्याकुळ होते. ज्ञानेश्वर महाराजांनी पाणी पिलेलं होतं, ती विहीर होती, तो जो कूप होता, त्या कोपातून भर दुष्काळामध्ये त्या तशा मारवाड प्रांतामध्ये त्या विहिरीमधून पाणी तुडुंब भरून वाहू लागली. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, नामदेवरायांच्या भक्तीचा, नामदेवरायांच्या श्रद्धेचा या ठिकाणी प्रचिती अगोदरच आली होती, ज्यावेळी पांडुरंगांनी गाय जिवंत केली. नामा, खरंच तुमच्या हाकेला धावून भगवंत स्वतः आले. विहीर पाण्याने तुडुंब भरून वाहू लागली. नामदेवरायांनी पाणी पिले आणि तृप्त झाले. आज सुद्धा मारवाड प्रांतामध्ये ती विहीर तशीच तुडुंब भरून वाहते. आज सुद्धा तिथं मोठा उत्सव होतो. त्याचे पुरावे ग्रंथकर्त्यांनी सांगितलेले आहेत आज सुद्धा. परंतु मारवाड प्रांतामध्ये महिपती महाराजांनी काय सांगितलं, हे कथा मारवाड प्रांतामधली ही जी कथा आहे, मी जर तुम्हाला सांगत बसलो तर काय होईल, ग्रंथ वाढत.
ग्रंथ वाढेल, ग्रंथाचा विस्तार होईल. आणि ही कथा मी तेवढं जास्त लांबवणार नाही. आणि मारवाड प्रांतामध्ये नेमकं कोणतं गाव आहे ग्रंथकर्त्यांनी तेवढं वर्णन केलेलं नाही. तर सांगितलेलं आहे, एक ओवी आहे, त्या ओवीमध्ये ऐका. कृपाळू तू जगदीश, झनी करीसी माझा त्रास, धाव धाव नामा कासावीस, झाला उदास तुझ वीण. कौतुक देखुनी ज्ञानदेव, म्हणे हे झाले अभिनव, नाम्याने केला ऋणी देव, कैशा रीती कळेना. नामा झाला तृषाकांत, ते स्थळ अद्यापि कुपवाहात, यात्रा मारवाड देशात, मार्ग शीर्षात भरतसे, ते तीर्थ महात्म्य वर्णितासार, तरी ग्रंथ वाढील थोर, असो ज्ञानदेव नामा सत्वर निगते, झाले ते तुनी. तर ते जे स्थान आहे आज सुद्धा मारवाड देशामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये यात्रा भरते, मार्गशीर्षात भरत असे यात्रा भरते. परंतु ग्रंथकर्त्यांनी त्या स्थानाचा सखोल उल्लेख केला नाही. कोणतं गाव आहे, कोणता तालुका आहे, कोणता जिल्हा आहे. तर तुम्हा श्रोत्यापैकी कोणाला जर माहित असेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणती यात्रा भरते, ज्या ठिकाणी नामा आमचे नामदेवराय पाणी पिऊन तृषाकांत झाले, त्या ठिकाणी ते कोणतं स्थळ आहे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा. पण कथा ऐकू. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं की कथा लांबत जाईल, कथा वाढत जाईल. जर त्याविषयी जर मी सर्व वृत्तांत सांगत राहिलो, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तिथून पुढे निघालेले आहे. नाना देशीची तीर्थे अनेक, दृष्टी ती देखता सवी एक, बद्रिकाश्रम देखुनी सांग, हिमाचळासी पातले. बद्रिकाश्रम पाहिलं आणि हिमाचळाला आलेले आहेत. हिमाचळ पर्वत पाहिला, तिथून भगवंताचं दर्शन घेतलं. देखिला औंढ्या जगन्नाथ, ज्या ठिकाणी बौद्ध रूपानं देव शांत नांदत आहे त्या ठिकाणी आले. तिथून पुढे ओमकार अमलेश्वराला आले, तिथून केदारनाथला गेले, उज्जैनीला आले, उज्जैनीला महाकाळेश्वराचं दर्शन घेतलं. तिथून परळी वैजनाथला आले, पुन्हा सोरठी सोमनाथाला आले. श्रीशैल पर्वत मल्लिकार्जुन वसत तेथे पार्वती रमण, 60 वर्षेपर्यंत जान वाट पाहे भक्ताची. श्रीशैल पर्वत मल्लिकार्जुन त्या ठिकाणी आले, भगवंताचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आले, मग नासिक त्र्यंबकासी येऊन नासिक त्र्यंबकेश्वरला आले, कुशावर्तीचं स्नान केलं. तिथून पुढे पश्चिम समुद्र पाहिला आणि मग भीमाशंकराला आले, जनार्दन महाराजांना वंदून रामेश्वराला तिथून पुढे निघाले. तीर्थ आहे तो हो मंडळी. 7 मोक्षपुऱ्या पाहिल्या. 7 मोक्षपुऱ्या कोणकोणत्या आहेत? अयोध्या, मथुरा, माया, काशिका, अवंतिका, पुरी, द्वारिका, वितश्चेत, सप्तहित मोक्षदायिका. 7च्या 7 ज्या पुऱ्या होत्या, 7 पुऱ्या पाहिल्या. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका, या 7 जे मोक्षपुऱ्या आहेत सगळ्या मोक्षपुऱ्या पाहिल्या.
आणि तिथून ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय औंढा नागनाथला येऊन पोहोचले. औंढा नागनाथला आले. मुहूर्त कोणता होता पहा. श्रावण शुद्ध पंचमी सफनी वरची आला घरास, नातरी चंपा षष्टीस माळसाकांत भेटले. मुहूर्त पहा कोणता होता. जे माघवद्य चतुर्दशीस शिवरात्री पर्व काळ विशेष, नामा नामदेव त्या स्थळास इथे झाले अवचित. माघवद्य चतुर्दशीला शिवरात्रीचा पावन पर्व होता आणि शिवरात्रीच्या पावन पर्वावरती औंढा नागनाथला नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज येऊन पोहोचलेले आहे. भगवंताचं भव्य मंदिर पाहिलं, आनंद वाटला दोघांनाही. त्या ठिकाणी आले आणि तिथून आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेण्यासाठी निघाले. भगवंताचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला शांती आणि समाधान वाटलं. आणि नामदेवरायांनी महाद्वारामध्ये कीर्तनाचा आरंभ केला. वाद्य वाजवण्यासाठी पखवाज या ठिकाणी टाळ घेऊन वारकरी मंडळी थांबली आणि नामदेवरायांचं कीर्तन प्रत्यक्षात ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आहेत म्हणल्यावर काय त्या कीर्तनाचा महिमा वर्णन करावं. एवढे श्रोते ऐकण्यासाठी बसले. महाद्वारापर्यंत पाऊल ठेवायला जागा नाही, इतकी अफाट गर्दी माऊली ज्ञानोबाराय आणि संत नामदेवाच्या कीर्तनाला झाले. ज्ञानेश्वर महाराज ऐकायला बसलेत. सगळे भाविक श्रोते ऐकत आहेत. सगळे ऐकत असताना कीर्तन असं रंगामध्ये आलं. कीर्तनाचा जो पूर्वार्ध होता, पूर्वार्ध संपलेला होता, कीर्तन उत्तरार्धामध्ये आलेलं होतं. आणि तशा या अवस्थेमध्ये त्या औंढा नागनाथच्या क्षेत्रामध्ये काही गर्विष्ठ ब्राह्मण मंडळी होती आणि त्यांनी स्नान केलं आणि स्नान करून ठिकाणी आले. त्यांचा भाव ग्रंथकर्त्यांनी सांगितलेला आहे, वरवरचा भाव होता. त्या अवस्थेमध्ये स्नान करून भगवंताच्या दर्शनासाठी, महादेवाच्या अभिषेकासाठी ते ब्राह्मण मंडळी निघालेली होती. महाद्वारामध्ये पाहिलं, नामदेवरायांचं कीर्तन सुरू आहे. तुडुंब अशी गर्दी भरलेली आहे आणि या गर्दीतून जायचं कसं, त्यांना वाट कोणी द्यायला तयार नाही. आणि मग ते बोलू लागले, सरकारे म्हणले अंगाला हात लावायचा नाही, आमच्या अंगाला जर स्पर्श केला तर परत आम्हाला स्नान करावं लागेल, सरका 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 म्हणून सरकावू लागले. आणि मग नामदेवरायाला पाहिलं. नामदेवरायाला पाहिल्यानंतर त्यांचं मस्तकच फिरलं. काय गलिबाला करू लागला रे म्हणले, काय आरडू लागला हे, आमच्या महादेवालाही तुमचा असा गलबला आवडत नाही. निवांत म्हणून उग काय म्हणून राहत नसतील, उग काय आरडू लागला तुम्ही, जावा म्हणले त्या पंढरपूरला जाऊन तुम्हाला काय आरडायचे ते आरडा. आमच्या सदाशिवाला, आमच्या महादेवाला तुमचं हे विठ्ठलाचं नामस्मरण नाही आवडत. मनामध्ये बघा भक्ती करण्यासाठी निघालेले होते, परंतु एका देवाची पूजा करायची आणि दुसऱ्या देवाचा द्वेष करायचा. शिवलीलामृतामध्ये 11व्या अध्यायामध्ये, रुद्राध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शिवथोर विष्णू स्थान. शिव थोर आहे, विष्णू लहान आहे असं जर कोणी म्हणत असेल, भक्तिभाव भक्तीच्या या मार्गावरती तुम्ही भक्ती करत असताना महादेवाची भक्ती करत असाल, श्री विष्णूंची भक्ती करत असाल, कृष्णाची भक्ती करत असाल, कुठल्याही देवाची भक्ती करत असाल, एका देवाला मानत असाल आणि एका देवाचा जर तिरस्कार करत असाल, द्वेष बाळगत असाल, तर निश्चित तुम्ही नरकात खितपत पडचाल. असं स्पष्ट
शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते गर्विष्ठ ब्राह्मण मंडळी सांगू लागली, आमच्या महादेवाला असलं आवडत नाही. उठा म्हणले, चला म्हणले, उठा, उठ. सगळे जे भाविक होते सगळ्याला उठवलं आणि मंदिरामधून हाकलून लावलं. जाऊ म्हणले, जाऊ ती मंदिराच्या मागे जाऊन करा म्हणले. काय आरडायचे तुम्हाला, तिकडे आरडा, आम्हाला महादेवाचा अभिषेक करण्यासाठी उशीर होत आहे, तुम्ही मागे जाऊन आरडा म्हणले, गोंधळ करा म्हणले. काय आरडायचे ते असं सांगितले. आणि नामदेवराय काहीच म्हणले नाही. माऊली ज्ञानोबाराय, नामदेवराय तिथून निघाले. जे काही साहित्य होतं, पखवाज, इथे सगळ्या मंडळींना सांगितले. ध्वज पताका घेतल्या आणि मंदिराच्या पाठीमाग जाऊन पुन्हा कीर्तनास आरंभ केला. कीर्तनाचा पूर्वार्ध संपलेला होता, उत्तरार्ध सुरू होता. आणि ज्यावेळी नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करण्यासाठी थांबले, भगवंताचे गुण आठवीत असताना नामदेवरायाला अतिशय वाईट वाटलं. सदाशिवा, महादेवा, तुमचं नाम गुण वर्णन करण्यासाठी, तुमच्या भक्तीचं महिमान सगळ्या या भाविकापर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तन आरंभ केलेला होता. या गर्विष्ठ ब्राह्मण मंडळींनी आम्हाला दरबारातून बाहेर हाकललं. महादेव मनाला अतिशय वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगा, अशा या दुर्धर प्रसंगामध्ये कुठं आहे देवा? तुमच्या भक्तावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे, तुमचा भक्त अडचणीत आहे देवा, कुठे आहात तुम्ही? द्रौपदीवरती ज्यावेळी संकट आलं, द्रौपदीची लज्जा निवारण करण्यासाठी तुम्ही आलात देवा. ज्या ज्या ठिकाणी संकट पडले तुमच्या भक्ताला, तुम्ही भक्तांचं या ठिकाणी मदत करण्यासाठी आलात. कुठं बसलात देवा? कुठं आहात तुम्ही? आणि अशा या अवस्थेमध्ये तुमच्या एका भक्ताची अवहेलना केली जाते देवा. कुठं आहेत म्हटल्यानंतर भगवंताला अंतर्मनातून ज्यावेळी हाक मारली, हजारो लाखो पताका स्वर्गामधून झळकत 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 खाली येऊ लागल्या. सगळेजण आश्चर्य पाहू लागले आणि पताका, लक्षावधी पताका येऊन त्या ठिकाणी थांबल्या. पताका पाहून कीर्तनामध्ये रंग आला. सगळ्या श्रोत्यांना आश्चर्य वाटलं. परंतु नामदेवरायाच्या मनामध्ये एक खंत राहू लागली. सगळं काही ठीक आहे देवा, तुम्हाला हाक मारल्यानंतर तुम्ही आलात म्हणले देवा, परंतु भगवंता एकच गोष्टीची या ठिकाणी कमी आहे. एकच गोष्टीची कमी आहे. कोणती कमी आहे पहा. म्हणे धाव वेगी पतित पावना, अनाथनाथा रुक्मिणी रमणा, मज विदेशी जगजीवना, कामो कलून दिधले. आणि तृषा लागता वनांतरी, तैतू पावलासे झकरी, आता का निष्ठुरांतरी, नयेसी लवकरी विठ्ठला. नामदेवरायाने डोळे झाकले. विठ्ठला, ज्यावेळी मला तहान लागली होती त्यावेळी तुम्ही आलात, आता कुठं आहेत देवा? कुठं हरपलात देवा? आणि मनामध्ये जी खंत होती ती भगवंताला बोलून दाखवली. काय म्हणतात पहा. मजकडे करुणी पाठी, रावळी बैसला धुरचटी, आता पाहुनी कृपा दृष्टी, पाव जग जेठी मज लागी. भगवंता, पांडुरंगा, माझ्याकडे पाठ करून धुरचटी बसलेला आहे. महादेवाने माझ्याकडे पाठ केलेली आहे, कीर्तनाकडे पाठ केलेली आहे. कीर्तन कधी मंदिरासमोर होतं, मंदिराच्या पाठीमागे नाही होत. नामदेवरायांनी मनातून भगवंताला हाक मारली आणि नवल वर्तले. नवल कशी वर्तले ऐका.
पूर्वाभिमुख होते देऊळ ते पश्चिमेस फिरले तात्काळ आश्चर्य करीत लोक सकळ धन्य काळ सुदिन तो। पूर्व दिशेकडे तोंड करून मंदिर होतं। महादेवरायांनी नामदेवाची हाक ऐकली। महादेवाचं जे मंदिर होतं पूर्व दिशेकडे तोंड करून असलेलं मंदिर फिरलं आणि त्या मंदिराचं तोंड पश्चिम दिशेकडे झालं। पूर्वाभिमुख मंदिर होतं, पश्चिम दिशेकडे तोंड झालं आणि सगळेजण नवल पाहू लागले। काय नामदेवरायाची भक्ती आहे, काय अंतर्मनातून भगवंताला हाक मारलेली आहे। गर्विष्ठ ब्राह्मणांनी मंदिरातून हाकालून दिलं म्हणून काय झालं? सदाशिव आमच्याकडे तोंड करून बसला। सुंदर कीर्तन सुरू आहे आणि कीर्तन सुरूच आहे तोपर्यंत ते गर्विष्ठ ब्राह्मण जे होते का, त्या गर्विष्ठ ब्राह्मणांनी त्यांची पूजा संपली। पूजा संपल्यानंतर भगवंताला या ठिकाणी प्रसाद ठेवला आणि परत निघाले। परत निघाल्यावर त्यांनी पाहिलं, अरे म्हणले आपण जातेवेळी तर सूर्य पूर्व दिशेकडे होता, हे आता का सूर्य काय पश्चिमेकडून निघाला का काय? सूर्य काय पश्चिम दिशेकडून निघाला का काय? आणि मग पाहू लागले नामदेवरायाचं कीर्तन सुरू आहे। सूर्यनारायण पश्चिमेकडून निघाला का नामदेवरायाला महादेव प्रसन्न झाला काय कळायला तयार नाही। आणि निहाळून पाहिलेलं असताना त्यांच्या लक्षामध्ये आलं मंदिर फिरलेलं आहे। ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं नामदेवरायाला महादेव प्रसन्न झालेले आहे, आपण नामदेवरायांचं छळन केलं, पश्चाताप झाला। खरंच नामदेवराय उद्धवाचा अवतार आहे, आपण उगच त्यांचं छळन केलं। नामदेवरायाजवळ गेले, नामदेवरायांच्या पायावरती मस्तक ठेवलं, माफ करा म्हणले, नामदेवा तुमच्या भक्तीला ओळखण्यात आम्ही चुकलो, आम्हाला उदार अंतकरणाने क्षमा करा। कलियुगातले लोक पुढे चालून म्हणतील की नामदेवरायांनी देऊळ फिरवलं, तर मग कुठं आहे देऊळ, कसं आहे? त्यासाठी पुरावे जसेच्या तसे ठेवलेले आहेत। आज सुद्धा काही जे नास्तिक मंडळी आहेत त्यांना जर आमच्या भगवंताचे पुरावे जिवंत पाहायचे असतील, जावा औंढ्या नागनाथला, पहा मंदिराची रचना आणि मंदिर कसं फिरलेलं आहे, पहा, तुम्हाला प्रत्ययास येईल आणि त्याची प्रचिती आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आमचा धर्म किती महान आहे, किती महान आहे ही संस्कृती, किती महान आहे हा संप्रदाय। भगवंतांनी आपल्या भक्तासाठी काय काय नाही केलं। भक्त विजयाचा 12वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे। पुढच्या अध्यायामध्ये भगवंताच्या अशाच गोड 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 कथा आपण ऐकूया। 13व्या अध्यायामध्ये नामदेवरायांची आराधना आहे, आराधना आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहूया। सर्व आपल्या भाविक भक्तापर्यंत कथा पोहोचवा, ज्यांना कथेची आवड आहे, ज्यांना कथा ऐकावीशी वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी आदेश।